फायनली आपण नॉर्मल झाले हा बाबा. हो ना शेठ, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय. ए माझ्या एकट्यामुळे काही नाही झालंय, तुम्ही सगळे पार्टीला यायला तयार झालात म्हणून झालं सगळं. अरे पण आम्ही पार्टीला रेडी झालो ते पण तुझ्यामुळेच ना. आपण नॉर्मल होण्याचं क्रेडिट ना तुलाच जातं. हॉस्पिटलमधून परतल्यानंतर आपल्याच विचारात मग्न असणाऱ्या आपणच्या चेहऱ्यावर हसू आले ना ते तुझ्यामुळे. थँक्यू सो मच शिवा. हा ठीक आहे. अगं भल्या माणसांच्या भल्यासाठी कायम एक पाऊल पुढे असतो हा शिवा. आणि आप्पा आणि अम्मासाठी तर कधी आणि कुठेही आजार असणार आहे. बरं तू घरी कशी जाणार आहेस? मी सोडू? कशाला मी आहे ना, मी सोडतो. तू का सोडणार? तुला तिचं घर माहित आहे? नाही ना, गप, मी जरा सोडा. नसलं माहित म्हणून काय झालं? त्या सांगतील मला. चला हो. उद्या सकाळी सलूनला जायचं ना तुला? जायचं ना सलूनला? तू का नुकड्यात आहे? चल ते मी बघेन, तू मध्ये येऊ नकोस. चला हो. ह्याच्याबरोबर जायचं ना, माझ्यावर जायचं. अहो मी तुम्हाला खांद्यावर बसून घेऊन जाईन. याला काय गाडी चालवता येते का? मला गाडी चालवता येते. अरे माझ्याकडे 4 व्हीलर चालायचं नाही, 2 व्हीलर तर मी सहज चालवेन. अरे आंबा काय भांडताय हा? नंद्या तू चल माझ्यासोबत, वस्त्रा जाईल सोडायला. अरे पण शेठ ऐक ना. चल निघूया. नाही निघूया, पण मला तुम्हाला काहीतरी आसकायचं होतं. म्हणजे विचारायचं होतं. नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर विचारतो. विचारा ना. नक्की विचारू ना? हो विचारा. श्रद्धा मॅडम, माझं लग्न झालंय, मला 2 मुलं आहेत. हे तुम्हाला कोणी सांगितलं? अच्छा हे होय. मग तुम्हाला काय वाटलं? नाही तुमच्या मित्राने नंदूने. त्याच्या काय झालं? हा काय झालं? काय नाही हो. आमचा हा जो मित्र आहे ना नंद्या, तो कधी बरा होणार काय माहिती. म्हणजे काय सांगू तुम्हाला हो. अहो त्याला मध्ये मध्ये वेड्याचे झटके येतात ना. आता नाही का तुम्हाला म्हणाला खांद्यावरून येतो म्हणून. बापरे, काय सांगता? म्हणजे नेमकं काय होतं काय त्याला? काय सांगू तुम्हाला, कधी कधी अगदी वेड्यासारखं करतो तो. आता मागच्या काही दिवसापूर्वी बघा ना, आमच्या एरियातली प्राची आहे ना, तिला म्हणाला मी तुला सोडायला येतो. तिला खांद्यावर घेऊन सोडायला गेला, अर्धवट तिला खाली टाकलं, गोणीत भरलं आणि फार जंगलात घेऊन गेला आणि आग लावून टाकली. बापरे, खूप डेंजर मित्र आहे तुमचा. डेंजर असला तरी शेवटी मित्र आहे ना आमचा, म्हणून काळजी वाटते. कधी काय करेल ना तो भरोसा नाही हो त्याचा, म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला सोडतो. नाहीतर तुम्हाला सुद्धा नेलं असतं खांद्यावरून, थोडा वेळ खाली उतरवलं असतं, टाकलं असतं पोत्यात, नेलं असतं फार जंगलात आणि दिलं असतं पेटवून. तुम्ही चला ना प्लीज मला सोडायला. प्लीज चला ना तुम्ही चला ना. हो तुम्ही चला ना मला सोडायला. प्लीज तुम्ही घरपर्यंत सोडा ना मला. नका रडू तुम्ही. माझ्यासारखा डॅशिंग मुलगा असताना असे नका रडू तुम्ही. मी सोडतो तुम्हाला सुखरूप घरी. हो या खांद्याने अनेक मुलींना आधार दिलेत आजपर्यंत. तुम्ही काय चला चला नका घाबरू नका. रस्त्यात नसेल ना तो? नाही आला तर मी आहे ना. घाबरतो तुम्हाला. घरपर्यंत चला. चला वहिनी बस. म्हणजे मी झोपायच्या आधी आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर परत टकाटक वाटण्यासाठी परत आंघोळ करतो. म्हणजे चुप. तू मगाशी बाहेर काय बडबडत होतास? तू बाहेर बडबडत होतास ना आता? आम्ही दोघं मरणार आहोत म्हणून सांगितलंस ना आम्हाला? तू स्मशानात गेला होतास ना? तिकडे काय झालं? तुला ते मी पुरायला सांगितलं होती फ्रेम, त्याचं काय झालं? तुला स्मशानात कोणी भेटलं? तुला कोणी भेटलं होतं स्मशानात? काय बोलले? काय सांगितलं तुला? अरे बोल ना, काहीतरी बोल. कोणाला कोणी भेटलं होतं का तुला? कोणी काय बोललं का? बोल पटकन. तुम्ही दोघं मरणार. ती परत आली असं कधी बोललो मी? मी तर शांतपणे झोपलो होतो. वहिनी बस, तुमची शपथ घेऊन सांगतो मी असं काहीच बोललो नाही. खरंच आहे बोललो. माझी शपथ घेऊ नको. शिकून टाकेन तुला मी. तू आता बाहेर बडबडत होतास म्हणून मी तुला विचारते की तू काय बडबडतास. मला सांग ना की तू समस्या. वहिनी बस, 1 मिनिट. मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी झालंय.
तुम्हाला ना भास व्हायला लागलेत. ह्या जो होतकरून येता म्हणून मला असं वाटतंय की मी तुमच्यासाठी महत्वाचा माणूस आहे ना, म्हणून मी तुम्हाला सतत दिसत असेल. म्हणजे मी जिकडे दिसत नाही तिकडे पण तुम्हाला दिसायला लागलो वहिनी बॉस. आणि मला असं वाटतं की इथं जो मी दिसतो ना त्याच्यामुळं. चुप चुप. होत करून येता ना. झोप. झोप झोप. हे कोण आहे? हे इडली सांबार. थँक्यू. आज पहिल्यांदा मला मनापासून थँक्यू बोलल्याबद्दल. खरंच थँक्यू सो मच. आवडला आपल्याला? अशीच जरा नीट वागत जा ना माझ्याशी, माणसासारखी. हा, नाही तर नेहमी अशी म्हशीसारखी शिंग काढून बघतेस, कानाखाली मारतेस. काय यार, तू समजतेस इतका वाईट नाही मी. आणि तू पण जशी गोड दिसतेस तशी जर गोड वागलीस तर काय बिघडणार आहे का? नाही ना? आ मग कसं आहे माहितीये का, कोणी असं गोड प्रेमाने हसून बोललं ना तर ते आणखी छान दिसतं, सुंदर दिसतं. जशी तू प्रेमाने हसून गोड बोलल्यावर दिसतेस. शंभू महादेवा, याचं त्या पोरीशी सूत जुळलंय. आता ते जरा खट्ट होऊ दे आणि लवकरच ह्या दोघांच्या लग्नाचा ताशा माझ्या घराच्या अंगणात वाजू दे. टटा 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 टटा. जय बाचेकोबा. बाचेकोबा, हम
आमच्या डब्या फॅक्टरीसाठी रक्त सांडावं लागल, नरबळी द्यावा लागल. अर्थ कोणाचं द्यायचंय, कुणाचा नरबळी द्यायचा चेटकोबा? आता हे मी तूच सांग. पायाच्या खुणा हा कसला संकेत आहे? याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ पायाळू माणूस, पायाळू जन्माला आलेला माणसाचा बळी द्यावा लागल असं सांगतोय चेटकोबा. आता पायाळू जन्माला आलेला माणूस कुठून शोधायचा? आता काय जाहिरात देऊ? आज चेटकोबाला दुसरा काही सोपा उपाय सुचत नाही का? चेटकोबाला काही बोलायचं नाही. तो पायाळू माणूस आपण बघू नंतर. हे बा चेटकोबा, तो कोरोना स्मशानातून आल्यापासून भय साठल्यासारखा वागतोय, मरणाच्या गोष्टी करतोय. त्याची ही अवस्था कशी झाली, कोणी केली, हे सगळं सांग मला चेटकोबा. तो फोटो पुन्हा भिंतीवर कसा आला हे सांग मला चेटकोबा. मला सगळं सांग चेटकोबा. हे काय? चेटकोबाची झोपायची वेळ झाली आता. तो आता काय बी सांगणार नाही. निघायला लागल आता. काय? पत्र्या, बस 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 बस. तू उठू शकशील का? झाले का लोगो तयार? हो, लोगोचे डिझाईन्स तयार झाले. आता बघूयात प्रिन्स सरांना आणि स्पेशली त्या भद्रावती मॅडमला आवडतायत का. आता लोगोमध्ये त्रिशूळ नको होतं ना, म्हणून नवीन काहीतरी ट्राय केलंय. सरांना आणि मॅडमला आवडायला हवं. तू बघ ना, तुला कुठला लोगो चांगला वाटतोय तो? मी? अगं मला काय कळतं यातलं, पण आता तू म्हणतेस म्हणून बघतो. वाह, कमाल आहे, भारीच कमाल झाले का लोगो. पण ते त्यात ते त्रिशूळ असताना तर भारी वाटलं असतं का नाही? म्हणजे माझ्या शंभू महादेवाचं त्रिशूळ देवीच्या पण हातात असतं. मी काय म्हणतो, जरा सरकारांना आणि वहिनी साहेबांना विचारून बघू का? हा बघ ना, म्हणजे तसं ते बांधतात खूप. तुझं ऐकलं तर बरंच होईल. काय झालं, का हसतोस? नाही, ते तू चक्क माझ्याकडून सजेशन्स घेतेस म्हणून जरा. अरे सजेशन नाही, मी कलिग म्हणून विचारलं. आणि शेवटी फायनल निर्णय हा प्रिन्स सरकारच घेणार. तुला हसतोस? मी काय जोक केलाय का? नाही नाही, तसं नाही. तुझ्या स्वभावात तू जो काही जरा बदल केलायस ना, ते बघून जस्ट हसू आलं. काय भारी? आपल्याला भारी पडेल. हे बघ, तू जास्त त्रिशूळ आणि त्या फोटोचा विचार करत बसू नकोस. नवीन फॅक्टरीच्या जागी आपल्याला नरबळी द्यायचा त्याचा विचार करतो. पायाळू असलेली व्यक्ती कुठून शोधायची हा एक मोठा टास्क आहे. खूप कठीण काम आहे. हो, पण करावं तर लागेल, आणि तेही लवकरात लवकर करावं लागेल. बघ मात्र काय तुला त्रास होतोय? खूप दुखते, खूप दुखते. चल चल चल, आत बसूया. चल, सावकाश सावकाश. नाही म्हणजे माझ्यावर सतत डाफरणारी, मला नजरेसमोर अजिबात उभी न करणारी, म्हणजे डायरेक्ट माझा गालच लाल करणारी तू आज इतकं नीट आणि शांतपणे माझ्याशी बोलतेस, हे जरा बघून थोडस. पुरे आता उगीच ऐकवून दाखव नको मला. अगे नाही, सावकाश सावकाश सावकाश. काय चाललंय बाईसाहेब? किती कंप्लेंट? हा, चला बसा. तुमच्या पाठीचं काय चाललंय ना खरंच कळत नाही. इथे बसा. वहिनी साहेब, सावकाश बसा. काय झालं वहिनी साहेब? काय नाही, तिच्या पाठीत खूप दुखतंय. सावकाश.
पाठीत दुखतंय. अच्छा. बरं सरकार, ते आपलं लोगोचं काम. अरे शिवा, ते लोगोचं राहू दे. तुझ्या वहिनी साहेबांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. अहो मग एवढ्यासाठी डॉक्टरकडे कशाला जायला पाहिजे? माझ्याकडे जालीम उपाय आहे ना. काय? अहो माझ्या ओळखीत एक अशी व्यक्ती आहे, जिथे पाय लावेल ना तिथलं दुखणं बरं करेल. म्हणजे तिच्या पायात जादू आहे सरकार, जादू. खूप लोक येतात तिच्याकडे आपलं दुखणं घेऊन बरं करायला. काय तू बाईसाहेब, सावकाश काय करताय? बस शांतपणे. बावट झालेस तू? काय बावटतेस तू? सैरे गेरे कोणी येऊन या भद्राला पाय लावेल, त्या पायाने तुडवेल? अरे त्याआधी त्या माणसाचे पाय छाटेन मी आणि नंतर तुझी जीभ. कसा सुचतो तुला हे असा उपाय रे? हा, कसे सुचतात तुला असे उपाय? बाईसाहेब शांत व्हा. वहिनी साहेब, अहो ऐकून तर घ्या माझं. ऐका ना, म्हणजे पायाळू माणसं असतात ना, त्यांनी समजा पायाने मसाज केला की ते दुखणं लगेच बरं होतं. खड्ड्यात घाल तुझे उपाय ते. एक मिनिट. तुझ्या ओळखीत पायाळू व्यक्ती आहे? अहो चांगल्या ओळखीची आहे. आपली शक्ती आहे ना, तिची मैत्रीण श्रद्धा. मुलगी आहे. हा, पायाळू पण आहे. पायाळू आहे. मग ठीक आहे. मग तर आपलं कामच झालं. बोलव त्या मुलीला, लगेच बोलव. बघू तिच्या पायगुणांनी काय फरक पडतोय. बघू. लगेच फोन लाव. आता लगेच फोन करतो सरकार. आलोच. चमक गेली? अहो चेहऱ्यावर आलीये. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना. ओ ओ ओ ओ श्रद्धा मॅडम, ओ ऐका ना. ओ कुठे चाललात तुम्ही? अहो आताच तुमचा विचार आला बघा माझ्या मनात, आणि तुम्ही डायरेक्ट समोर. बारी. आमचा हा जो मित्र आहे ना नंद्या, अहो त्याला मध्ये मध्ये वेड्याचे झटके येतात ना. आमच्या एरियातली प्राची आहे ना, तिला म्हणाला मी तुला सोडायला येतो. तिला खांद्यावर घेऊन सोडायला गेला, अर्धवट तिला खाली टाकलं, गोणीत भरलं आणि फार जंगलात घेऊन गेला आणि आग लावून टाकली. ही गोणी घेऊन कुठे चाललात? ही कोणी? अहो माझ्या वडिलांचं ना ते पूजेच्या साहित्याचं दुकान आहे, त्यात सामानाची डिलिव्हरी करायला चाललोय मी. अच्छा ओके बाय. अहो श्रद्धा मॅडम ऐका ना. ओ ऐका ना. ओ मी काय म्हणतो, माझ्या ना मित्राने इथं नवीन सँडविचचं दुकान टाकलंय चौकात. हा, 1 नंबर सँडविच बनवतो तो. म्हणजे चटणी, बटर, चीज, मयो. अहो श्रद्धा मॅडम काय आलं? अहो मी बिल भरतो ना, चला ना माझ्याकडून पार्टी तुम्हाला, चला. ओ श्रद्धा मॅडम, ओ ऐका ना. हो ऐका ना. हो मरते आज मरते. ओ ऐका ना. ऐका. रोज माझ्याशी एवढे हसून खेळून बोलणारी पोरगी आज अशी का जीव हातात घेऊन पळाली? सँडविच तुझं बर्गर करतो बघ आता. हॅलो, हा शिवा बोल. श्रद्धा कुठे आहेस? काय करतेस? पळते. पळतेस का? ते सगळं जाऊ दे.
बोल काय झालं, कॉल का केलंस, काही काम होतं का? तुला आत्ताच्या आत्ता सरकारांच्या बंगल्यावर यायला जमेल? का? अगं एक महत्वाचं काम आहे. तू इथे ये, तू आल्यावर सांगतो तुला. ओके ठीक आहे, येते. हा चल. देवी आई वाचले का बाई, न तास गोडीत माझाच नंबर होता. हा हो. आजही ती मुलगी मला दिसली नाही. म्हणजे हे सगळे माझेच भास होते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांनी फरक पडला म्हणायचा. चांगलंय. ती श्रद्धा मला उगीच आपलं देवळात वगैरे जायला सांगत होती. काही भूतकाळ वगैरेचा विषयच नाहीये हा. कधी येणार आहे ती पायाळू मुलगी? अगदी धीर धरवत नाहीये मला. शक्ती, नवीन डिझाईन्स दाखव लोगोचे. शक्ती, लक्ष कुठे तुझं? नवीन डिझाईन्स लोगोचे. हा सर, हा दाखवतो. सरकार, मी फोन केला श्रद्धाला, येईल थोड्या वेळात. उत्तम, येऊ दे.